पुणे जिल्ह्यातून माणुसकीला काळिंबा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातून पिंपळवंडी गावात एका अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये सहभागी असलेला तिच्याच ओळखीचा व्यक्तीवर या गंभीर गुन्ह्याचा संशय गेला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नेमके काय घडले, मुलगी घरातून कशी बेपत्ता झाली आणि पोलिसांना संशयापर्यंत पोहोचण्याचा धागा कसा मिळाला, पाहूया संपूर्ण रिपोर्ट. ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही चिमुकली 4थीत शिकत होती. त्या दिवशी ती आजारी असल्यामुळे शाळेत गेली नव्हती. दुपारच्या सुमारास ही घरातून बेपत्ता झाली. काही वेळ मुलगी दिसून न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. नातेवाईक आणि ग्रामस्थही मुलीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गावातील CCTV फुटेज तपासण्यात आले. मुलगी कोणाच्या संपर्कात आली होती, ती कुठे गेली आणि तिच्यासोबत कोण होते याचा तपास सुरू करण्यात आला. याच तपासादरम्यान पोलिसांचा संशय एका तरुणीवर गेला. हा तरुण मुलगीच्या घराच्या शेजारी राहत असल्याचे आणि तिच्या ओळखीचा होता. प्राथमिक तपासानुसार ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मुलीला घरातून बाहेर नेल्याचा संशय आहे. काही वृत्तांमध्ये मुलीला सायकलवरून जवळच्या शेताच्या परिसरात नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर शेताच्या परिसरात तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. मुलीचा शोध सुरू असतानाच रात्रीच्या सुमारास लेंडेस्थळ परिसरातील ओढ्याजवळ झाडाशेजारी तिचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समोर येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी संशयाला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी सुरू केली. तपासातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे काही वृत्तानुसार मुलींचा शोध घेत असताना संशय स्वतः ग्रामस्थ आणि पोलिसांसोबत शोधकार्य सहभागी झाला होता. मात्र तपास जसा जसा पुढे गेला तसा तसा पोलिसांना संशय त्याच्यावर बळावला. यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि त्याच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळालेल्याचे वृत्त आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून विविध तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम अहवाल आणि इतर पुराव्यांवरून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत. या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची आणि तपास जलद गतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेनंतर पिंपळवंडी येथील पोलीस चौकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ही चौकी अनेक वर्षांपासून बंद असल्याची तक्रार ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचे वृत्त आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी येथे कायमस्वरूपीचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलिसांशी संपर्क साधून तपासाचा आढावा घेतल्याचे वृत्त आहे. प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवण्याबाबतही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करण्यात आल्याचेही वृत्त आहे. मात्र आता सर्वांचं लक्ष एका प्रश्नाकडे लागलं आहे. या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा जीव घेण्यामागे नेमके कारण काय होतं? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि तपासातून आणखी काय समोर येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होतील. एका चिमुकलीला अशा पद्धतीने जीव जाणं ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही तर संपूर्ण समाजासाठी गंभीर इशारा आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत कुटुंबीय, समाज आणि प्रशासन या तिन्ही स्तरांवर अधिक सतर्क आवश्यक आहे. या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा. अशाच नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.